तर आज आपल्याला रसभरीत बटाटा भाजी कशी बनवायची आहे हे बघायचं आहे. तर चला सुरू करूयात. तर सर्वात आधी एक कढाई घेऊ, त्यामध्ये तेल घ्यावे व नंतर त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करू, नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करावा व त्याला व्यवस्थित तळावे. ही भाजी आहे ना, सर्वांना आवडते. सर्वांची फेवरेट भाजी म्हणजेच बटाटा भाजी असते. नंतर आपला कांदा तळून झाला की त्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट आणि कोथिंबीर ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करावे व नंतर उकडून घेतलेले बटाटे ॲड करावे. बटाटे ही भाजी करण्याच्या अगोदरच उकडून घ्यावे व त्याचे बारीक काप करून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये मसाले ॲड करावे. हळदी, लाल मिरची, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे जे काही मसाले अवेलेबल आहेत ते ॲड करावे. मसाल्यामुळे चांगली चव येते व आपल्याला खायला आवडेल असं होते. नंतर त्यामध्ये पाणी ॲड करावे. पाणी हे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच ॲड करावे. नंतर त्यामध्ये शेंगदाणा कूट आणि मीठ ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व त्याला उकळी येऊ देण्यास ठेवावे. जेवढं ही भाजी खळखळीत उकळेल तेवढी भाजी चांगली होते. नंतर कोथिंबीर ॲड करावे व आपली भाजी बनून तयार झाली आहे. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.